उमेद. गरिबी माणसाला स्वप्न पाहायला शिकवते. अंगावरच्या कपड्यांपासून पोटाच्या भुकेपर्यंत असलेल्या गरिबीत अशाच एका स्वप्नाचा जन्म झाला. शेतात राबणाऱ्या बापाचे कष्ट, आईच्या डोळ्यातलं पाणी, भावाची धडपड पाहून एका लहान मुलानं स्वतःलाच शब्द दिला होता, काहीतरी होऊन दाखवण्याचा, आपलं, कुटुंबाचं आणि समाजाचं जीवनमान बदलण्याचा. या मुलाचं नाव तुकाराम आसराबाई हरिभाऊ मुंढे. लहानपणीच तुकाराम मरणाच्या दारातून परत आला होता. पोलिओ होण्यापासून बचावला, पण स्वतःच्या पायावर उभा राहण्याची धडपड तेव्हापासूनच सुरू झाली. खेळण्या बागडण्याच्या वयात शेतात राबावं लागलं, पण मोठ्या भावाच्या प्रेरणेनं शिक्षणाची ओढही तितकीच निर्माण होत गेली. अंगभूत हुशारीला अभ्यास, मेहनतीची जोड देत सुरू झाला एक असामान्य प्रवास. घरात गरिबी असली तरी आहे त्या परिस्थितीत समाधानी राहण्याचे संस्कार होते. भाकरीसाठी जसा संघर्ष तसाच तो शिक्षणातही होता. पण परिस्थितीची हतबलता नव्हती. पोटातल्या भुकेपेक्षा स्वप्नांची भूक मोठी होती. शिक्षणासाठी आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरला, म्हणजेच तेव्हाच्या औरंगाबादला आल्यावर फरसाण आणि केळी खात दिवस काढावे लागले. पण स्वतःचं आणि समाजाचं नशीब बदलण्याचं शस्त्र म्हणून तुकारामनं शिक्षणाकडे पाहिलं. UPSC परीक्षेत वारंवार अपयश येऊनही कष्टांसाठी कोणताही शॉर्टकट घेतला नाही. MPSCतून सरकारी नोकरीत निवड होऊनही भावानं दाखवलेलं IAS होण्याचं उद्दिष्ट गाठायचं होतं. तो अभ्यास करत राहिला, संघर्ष करत राहिला आणि अखेर 2005 मध्ये त्यानं देशात 20वा क्रमांक मिळवत IAS होण्याचं उद्दिष्ट साध्य केलं. यश मिळालं होतं, पण आता खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झाला होता. प्रशिक्षणार्थी असल्यापासूनच तुकाराम मुंढे या नावाचा दबदबा सुरू झाला. सोलापूरमध्ये बियर बारवर घातलेली धाड, बार्शीमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या बेकायदा बांधकामावर केलेली कारवाई, यातून भविष्यातील शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख कामाची चुणूक महाराष्ट्राला लागली. अनेकदा प्रतिहल्ले झाले, आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले, चारित्र्यावर खोटे आरोप करून थांबविण्याचा प्रयत्न झाला. पण थांबेल ते तुकाराम कसले? प्रश्न एकच होता, ठरलेल्या मार्गावर चालायचे की दुसरा मार्ग निवडायचा? आणि उत्तर होतं नियम, नैतिकता, लोकहित, यात तडजोड नाही. मग ठरलं, काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. प्रशासकीय सेवेत प्रत्यक्ष रुजू होतानाही संघर्ष टळला नाही. नियुक्तीआधी 3 बदल्यांचे मानकरी होऊन अखेर पहिली नियुक्ती मिळाली, सहाय्यक जिल्हाधिकारी देगलूर. प्रशासन प्रामाणिक असावं अशी अपेक्षा नेहमीच व्यक्त केली जाते, पण प्रामाणिकपणाची किंमतही या देशात मोजावी लागते. पण तुकाराम मुंढे धाडसानं, प्रामाणिकपणानं काम करत राहिले. सामान्यांच्या हितासाठी त्यांनी व्यवस्था हादरवली, तर व्यवस्थेनं त्यांना वारंवार विस्थापित केलं. 21 वर्षात 25 बदल्या, पंख कापले गेले तरी प्रत्येक वेळी नवी झेप घेणं कधी थांबवायचं नाही आणि हाच बाणा कायम राहिला. जिथे अन्याय दिसला तिथे हा माणूस ढाल बनून उभा राहिला. खुर्च्या येतात आणि जातात, पण जनहिताच्या या लढाईत जनहिताचं नेतृत्व घडते ते आज देश पाहतोय. वादळं येतात, निघून जातात, पण पर्वत कधीही आपली जागा सोडत नाही. प्रामाणिकपणा हा धर्म आहे आणि तुकाराम मुंढे त्या धर्माचे सच्चे वारकरी. लहानपणापासूनच कानावर पडलेल्या अभंगाचा अर्थ तुकाराम मुंढे यांनी जगून दाखवला. सत्य सत्यासी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता. या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार काम करत राहिले. प्रामाणिकपणा, लोकहित, नैतिकतेसाठी तुकाराम मुंढे कार्यरत आहेत. म्हणूनच लोकांमध्ये राहणाऱ्या, लोकांसाठीच काम करणारे हे आहे कधीही न थांबणारे अनस्टॉपेबल तुकाराम.
नमस्कार सर. म्हणजे एक महिनाभरापूर्वी हे ठरवलं की तुमची मुलाखत घ्यायची. तेव्हा असं वाटलं होतं की आपण घेतोय ती पहिली दुसरी तिसरी मुलाखत असेल. दरम्यान सपाटाच लागला, मीडियावाले मागेच लागले तुमच्या. आम्ही रोज बघतोय, तरी भीती वाटत होती. एक भीती ही होती की मुलाखत होईल की नाही, म्हणजे कारण 2 महिने झाले अजून बदली नाही झाली तुमची. मला वाटलं आधीच होईल बदली, आपले प्रश्न गेले बोंबलत. पण तसं झालं नाही. म्हणजे तुम्हाला असं खूप काळ एका पदावर कंटाळा येत नाही का, तर लवकर लवकर बदलीची सवय झाल्यामुळे? मला फक्त फार गंभीरपणे, म्हणजे एवढे फॉलोअर्स, एवढे प्रेम करणारे लोक आहेत, पण या सगळ्यांच्या मनात खूपदा असा प्रश्न येतो की मी का तुकाराम मुंडेंना फॉलो करायचं? 25 बदल्यांसाठी, टॉर्चरसाठी, त्रासासाठी? मग का लोकांनी फॉलो करायचं? तुमचं काय म्हणणं आहे एवढा त्रास असताना? थँक्यू. मला कोणी फॉलो करावं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या कॉन्शियसला फॉलो करावं. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक इनबिल्ट, इनबॉर्न टॅलेंट असतं. ते फक्त ओळखायला यायला पाहिजे आणि ओळखून घेतल्यानंतर त्याच्यावरती काम करावं लागेल. माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस वस्तुतः तो चांगला किंवा वाईट नसतो, तो मुळात चांगलाच असतो. जी जडणघडण होते ती जडणघडण समाजाच्या माध्यमातून, आईवडिलांच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून जे काही इंटरॅक्शन होतं त्याच्यातून होते. आणि म्हणून जे काही चांगले वाईट परिणाम होतात, तो जी आजूबाजूला चाललेलं वातावरण आहे त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी अंगीकृत करतो आणि त्याच्यावरती तो कार्य करतो. त्याच्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीनं, कुणीही, इवन माझ्या मुलांनी सुद्धा मला फॉलो करू नये. त्यांनी स्वतःच्या व्हिजनला, स्वतःच्या विचारावरती समाजामध्ये पॉझिटिव्ह, म्हणजे समाजामध्ये म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल करून समाजामध्ये पॉझिटिव्ह करावं, ही अपेक्षा असते. आता तुम्ही म्हटला की माझ्या 25 बदल्या होतात किंवा एवढा त्रास होतो वगैरे वगैरे वगैरे. मला वाटतं बदल हा प्रोग्रेसचा अविभाज्य घटक आहे. आणि जर माझ्या जास्त बदल्या होत असतील तर आय थिंक माझ्यामध्ये जास्त चांगले बदल घडतात असं मला वाटतं. बदल फक्त नोकऱ्यांपुरता असू द्या. म्हणजे तरुणांना सांगतोय. पण आता मी बीडचा आहे, त्यामुळे पहिल्यांदा बीडबद्दल मला असं वाटतं विचारलं पाहिजे. मी या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की काही होऊ द्या, 1 वर्ष मुंडे साहेबांना बीडला पाठवा, फार गरजेचं आहे. तुम्ही बीडमध्ये शिकलात, बीडमधून बीडच्या एका छोट्या गावात शिकलात. तुम्हाला बीडची सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली आणि न आवडणारी गोष्ट कुठली? वास्तविक पाहता मी बीडमध्ये कधी शिकलो नाही. मी ताडसोन्नामध्ये शिकलो आणि ताडसोन्यावरून तत्कालीन औरंगाबादला मी गेलो. म्हणजे बीडचा माझा वास्तव्य अजूनही, म्हणजे तेव्हा गावातून बस स्टँड आणि बस स्टँडहून तत्कालीन औरंगाबाद यामध्ये होतं. आत्ता गेल्यानंतर बीडला गेल्यानंतर गेस्ट हाऊस आणि गेस्ट हाऊसहून ताडसोन्ना, जनरली असं होतं. बीडची सर्वात मोठी आवडणारी जी गोष्ट आहे ती मला वाटतं की तिथल्या नागरिकांमध्ये, बीडकरांमध्ये अफाट कष्ट करण्याची जी तयारी आहे ती सर्वात चांगली गोष्ट वाटते मला. आणि वाईट गोष्टी त्याच्या कमी आहेत, पण तिथं असं म्हटलं जातं की संधी जी आहेत त्या कमी आहेत. कारण तिथे इंडस्ट्रियलायझेशन नाही, इरिगेशन तेवढं नाही आहे. त्याच्यामुळं संधी ती कमतरता ही तिथली लिमिटेशन आहे असं मला वाटतं. पुण्यावर पण येणार आहे. पुण्यातली सगळ्यात गमतीशीर गोष्ट तुमच्या बाबतीत ही आहे की जेव्हा शिकायला इथे आले, MA ला इथे आले, तेव्हा पहिली रिजेक्शन तुमच्या आयुष्यातलं असेल मला वाटतं की हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तुम्हाला. या
या पुण्यात शहरात विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळेल. या शहराने रिजेक्शन दिलेलं आहे त्यांना. एक पहिलं रिजेक्शन पुण्यात आपल्याला खूप वेळा मिळतंच, पुण्याचं ते वैशिष्ट्य आहे. पण आणि ते मजा पण येते जरा. तर ते रिजेक्शन आणि त्यानंतर सततचं स्वागत, त्यानंतर पुण्यात आज एवढं प्रेम, हा काय वाटतं पुण्याबद्दल तिथपासून? की एक स्पेशल तुमचं काय म्हणणं आहे पुण्याबद्दल? म्हणजे तेव्हाचं पुणे की आत्ताचं पुणे? नाही, जे पुणे आवडत असेल त्याबद्दल. नाही, आपण जो पहिला प्रसंग सांगितला की मला इथं हॉस्टेल भेटलं नव्हतं. BA झाल्यानंतर MAला ॲडमिशन घेण्यासाठी मी तर आलो होतो. बसने आलो होतो. आपली लालपरी जे बस असते महामंडळाची, त्याच्या अगोदर मी पुण्याला कधी आलेलो नव्हतो. शिवाजीनगर बसस्टँडला उतरल्यानंतर तिथून विद्यापीठात जायचं होतं. तर पायी गेलो होतो, कारण एकतर माहीत नव्हतं किती दूर आहे, विचारून गेलो होतो. आणि आय थिंक मी पॉलिटिक्स विभागामध्ये, राज्यशास्त्राच्या विभागामध्ये ॲडमिशन मला MAसाठी घ्यायचं होतं, त्यासाठी आलो होतो. अर्ज घेतला, अर्ज भरला, मार्कशीट दाखवले. तिथं विभागामध्ये ऑफकोर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो स्टाफ होता, त्यांच्याकडे अर्ज दिला. त्याच्यानं सांगितलं की तुम्हाला ॲडमिशन तर भेटेल, पण हॉस्टेल काय भेटणार नाही. म्हणलं हॉस्टेल भेटणार नाही तर मी दुसरीकडे राहू शकत नाही. आणि इथं किती हॉस्टेल, 4-5 हॉस्टेल काहीतरी सांगितले होते, पण ते ऑलरेडी तिथं बुक झालेलं असं सांगितलेलं होतं. आता मला माहीत नव्हतं बुक झालं नाही झालं. तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही SP कॉलेजला प्रयत्न करा. म्हणून मी तिथून SP कॉलेजला गेलो. SP कॉलेजलाही ॲडमिशनचा तसा प्रॉब्लेम, मार्क्स BAला चांगले होते. ते झाल्यानंतरही हॉस्टेलचा प्रश्न होताच. आणि मग संध्याकाळच्या बसनी वापस जायचं ठरवलं. सकाळी आलो, ह्या दोन्ही ठिकाणी गेलो आणि वापस जायचं. म्हणजे माझा पुण्याचा प्रवास पहिला जो होता, बसस्टँडला उतरणे, विद्यापीठात जाणे, तिथून SP कॉलेजला जाणे आणि SP कॉलेजून परत बसस्टँडला जाणे, हा माझा पुण्यातला पहिला प्रवास होता. आणि तिथून वापस गेलो. त्याच्यानंतर ॲडमिशन झालं किंवा नाही झालं, हॉस्टेल भेटलं किंवा नाही भेटलं, हेही आम्हाला माहीत नाही. नंतर मी विचार पण केला नाही त्याच्यावरती. आणि नंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ॲडमिशन घेतलं आणि तिथंच UPSC करता करता MA पण केलं. दुसरी गोष्ट एक सांगायला आवडेल की हा मी प्रश्न विचारला का त्यावेळेस, खरोखर किती हॉस्टेल होते, ॲडमिशन किती झाले, का भेटणार नाही, याच्यातला एकही प्रश्न मी विचारला कोणाला. मला वाटतं त्यावेळेस एक दुसरं द्वंद्व माझ्या मनात चालू होतं. ते कदाचित काही मुलांच्या बाबतीत घडतं, माझ्या बाबतीत घडलं होतं. ते यासाठी घडलं होतं की BA होईपर्यंत घराच्या बाहेर मी कधी पडलेलो नव्हतो. इन द सेन्स की गावातून गेलो होतो, पण औरंगाबादला भावाबरोबर राहत होतो. त्याच्यामुळे कुटुंबाव्यतिरिक्त, म्हणजे कुटुंबातला कोणतरी एक व्यक्ती आहे, याच्या व्यतिरिक्त मी इंडिपेंडंटली कुठंच राहिलो नव्हतो. ती एक अनामिक भीती होती, मी राहणार कसा. म्हणजे BA झाल्यानंतर, म्हणजे मी 10वी 11वी 12वीची गोष्ट करत नाही, BA झाल्यानंतर ही अनामिक भीती, मी राहणार कसा, घरापासून दूर राहायचं आणि काय फरक पडतो मग, तसंही हॉस्टेल भेटत नाही. तसा वापस गेलो होतो. आणि मग त्यानंतर UPSCची तयारी केली. UPSCची तयारी करताना काही काळ मी जयकर लायब्ररीतसुद्धा अभ्यास केला. आणि जयकर लायब्ररीत अभ्यास करताना परत जसं SIACला जिथं मी अभ्यास करायचो, तर 12 महिने तिथं राहणं शक्य नव्हतं. ज्यावेळेस प्रिलिम्स मेन्स असायचं त्या काळात, पण उर्वरित काळ कुठेतरी अभ्यास करायचा असतो. त्यावेळेस माझा एक मित्र पुणे विद्यापीठामध्ये MA करत होता राज्यशास्त्रामध्ये. त्याच्या रूमवरती पॅरासाईट म्हणून राहायचो. आता ते हॉस्टेल नंबर मला आठवत नाही, पहिलं 2 नंबर का 1 नंबर होतं, नंतर 4 नंबर असं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये शेअरिंग बेसिसवरती 1 किंवा 2 नंबरला रूम भेटायच्या आणि 4 नंबरला इंडिपेंडंट असं काहीतरी प्रकार होता. तिथं गेल्यानंतर एक 2-4 दिवस झालं बघतो, तर तिथं ढेकणं एवढे होते की ते झोपच यायची नाही. मी माझ्या मित्राला म्हणून, तू अगोदर जर सांगितलं असतं ढेकणं असतं तर आलोच नसतो, एवढे ढेकणं तर कधी मला चावलेले नाही आहेत म्हटलं. आणि जयकरमध्ये
मग काही काळ नंतरच्या काळामध्ये MPSC करताना अगदी आपली फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला जी रानडे लायब्ररी आहे तिथं पण कधी काळ अभ्यास केलेला मी. तर हा जो कार्यकार होता तो हा एक होता की ज्या काळामध्ये माझी ओळख पुण्याशी झाली, पुण्यामध्ये काही काळासाठी राहिलो. अम, त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये आता FD आहे म्हणून सांगायला हरकत नाही. तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या पाषाण रोडला. पाषाण रोडलाच ना बहुतेक, किंवा बापट रोडला, दोन्हीपैकी आहे. पाषाण रोडच्या बाजूनं येस येस तिथे येस येस. मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सची अभ्यास केला होता. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. वा